नमस्कार, मी मुस्तफा पठाण. आपण पाहताय MVP माझा आवाज बालाघाटाचा. चार पोलच्या खाली 10 एकर क्षेत्र गेले शासनाच्या म्हणजे नियमाप्रमाणे. हे तर मान्य आहे ना. 30% जर पैसे म्हणलं तर 30 लाख रुपये झाले. तुम्ही 30 लाख रुपये दिले का शेतकऱ्यांना तिथे? तुम्ही टावरचेच पैसे दिले तर शेतकऱ्याला पैसे कुठून देणार? तुम्हाला जसं काय म्हणलं की तुम्ही सरपंचाला माईक लावायला लावा, ग्रामसभा बोला, लोकांना बोला. माईकवर तुमचे 2-4 इंजिनियर असतील, जे अधिकारी असतील, ते या शासन नियम असा असा आहे बाबा, हे असं असं आहे बाबा. तुम्हाला पोलीस फोर्स इतकं मागवायचं आणि बाकी गरज पडत नाही. कुठली भाषा आहे तुमची? काल काय म्हणली तुम्ही? समजा गाव बोला, मेपर्यंत काम कोणतंही होणार आणि यंत्रणा ठेवणार तेवढं सांगायचं. दुष्काळ पडला, पाऊस नाही, नशिबाने यांच्या पिकं आले, त्या पिकाचं नुकसान भरपाई कोण देणार? ते पिकं काढल्यानंतर तुम्ही चार बोला ना, कुठं काय म्हणतात तू बोल. त्याच्या पाठीमागचं एक टावर आहे, 36 नंबर तेवढ्यात बसवलंय. कंपनी लिहून द्यायला तयार आहे का? ती आत पडणार नाही म्हणून. ती आता सुद्धा मोठा पाऊस झाला जाईल. तयार आहे कंपनी. मेन नदीतच आहे थोडक्यात ते. आता त्याला टावर बसले तुम्हाला बेटा एक टावर. चलो 20 फूट पाणी. अरे 20 फूट पाणी भी नाही. नाला आहे बडा, ये नाला. नाल्यात कुठं टावर असतं का सांगा तुम्ही? असतंय म्हणा, ते सांगतो तुम्हाला. बोलतात एक पाठीमागं. बीड जिल्ह्यातील पाटोदा आणि बालाघाटावर जर पाहिलं, पवन चक्कीच्या कंपन्या, या सगळ्या कंपन्या जिथे मालक राजकीय पुढारी असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा ते गैरफायदा घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा ॲग्रीमेंट असेल किंवा नियम असेल ते शेतकऱ्यांना दाखवत नाही आहेत. या ठिकाणी त्यांनी दलाल एजंट नेमलेले आहेत, त्यांच्या मार्फत त्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि तात्पुरतं त्यांना खोटं बोललं जातं. नंतर जेव्हा शेतकऱ्याच्या लक्षात काही गोष्टी येतात आणि त्याचा जाब विचारल्यानंतर त्यांना दडपशाही करण्यात येते. या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस प्रशासन हे जे आहे ते तात्काळ जणू काही पोलीस प्रशासन त्यांनी त्याच कामासाठी आहे का? त्यांनी तक्रार केल्यानंतर एक 10 मिनिटांमध्ये पोलीस त्या ठिकाणी येतात आणि शेतकऱ्यांवर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे काही पिस्तूल दाखवून किंवा दडपशाही जी चालू आहे ती अत्यंत धोकादायक आहे आणि पोलीस प्रशासनानं खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. मात्र पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा न राहता धनदांडग्या राजकीय पुढाऱ्यांच्या ज्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांच्या ठेकेदारांच्या पाठीशी उभं राहत आहे. सध्या नापिकीमुळं, कर्जबाजारीमुळं आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यात होताना भविष्य काळामध्ये याच पद्धतीनं जर पवन चक्क्या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडत झाला तर 5-10 वर्षामध्ये या कारणामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील का काय अशी भीती आहे. सध्या ह्या 3-4 गावात ओटो कंपनीचं काम चालू आहे लाईटचं. तर शासकीय GR प्रमाणे 35 मीटरची रुंदी आहे नुकसानीला. तर हे 2017चे जुने GR दाखवतात, कुठं 16 मीटर, कुठं 17 मीटर. आणि खरं तर 26 जे टावर इथे उभा केलेत ह्या एका कंपनीनं, तर 26 टावरला प्रत्येकाला वेगळा वेगळा रेट दिला आहे, जे की कोणत्याच शासकीय व्हॅल्युएशनच्या नियमात नाहीये. शेतकरी हा अनपढ आहे, शेतकऱ्याला कळत नाहीये, वेगवेगळे शेतकरी बाजूला नेत आहेत आणि 26 टावरमध्ये एकाही शेतकऱ्याकडे स्वतःचं ॲग्रीमेंट नाहीये. तर कुठंतरी सह्या घेतलेल्या त्यांच्या ताशात चलत चलत रोडवर. काहीचं तर असा विषय आहे की पैसे अजून मिळाले सुद्धा नाहीत. मे मध्ये टावर झाले तर आणि अजून त्यांचे चेक सुद्धा बाउन्स झालेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याकडे. असे एक शेतकरी इथं त्यांना फक्त 2,75,000 मध्ये टावर दिले. त्यांची एक काळी नदीच्या कडीची जमीन आहे, तिचं आज शासकीय मूल्यमापन जर केलं मार्केटच्या हिशोबाने तर आज 20 लाख रुपये एकर जमीन जाते ती आणि शासनाच्या व्हॅल्युएशन एक 15 लाख रुपये तरी व्हॅल्युएशन निघन. तर त्याच्या 4 पटच्या हिशोबाने जर टावरला पैसे दिले तर मला त्याचे 10 लाख रुपये व्हायला पाहिजे त्यांच्या नियमाने. पण असं कोणत्याच नियमाने कोणाला टावरचे पैसे दिले नाही शासनाच्या. आणि आज इथं एकदम दणगटशाहीच्या हिशोबाने एक पोलीस यंत्रणा आणून बळजबरीने शेतकऱ्याच्या पिकात घुसून काम करण्याचा प्रयत्न चालू आहे, जो की एकदम चुकीचा आहे आणि शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघण्याची खरंच गरज आहे. मी विठ्ठल झोडगे, कानेडघाट, तालुका जिल्हा बीड येथील रहिवासी असून ओटो पॉवर कंपनीचे अधिकारी या गावामध्ये येत असून ते ह्या जी पिकाची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. उन्हाळ्यामध्ये मे मध्ये पूर्ण टावरचं काम झालेलं असताना त्यावेळेस त्यांनी काम केलेलं नाही आणि आता धमकावून आम्हाला असा रेट आहे रोज चुकीचे सांगून नुकसान भरपाई देत नाहीत. आता सध्या शेतकऱ्याची पिकं चांगली आल्यामुळं शेतकऱ्याची इच्छा आहे की सध्या त्यांनी काम करू नये, आम्हाला योग्य मोबदला मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही काय आमच्या सध्या पिकातून काम करू नका.
पण ते काय ऐकायला तयार नाही. त्यांनी पोलीस प्रशासनाचा पूर्ण दबाव आणते गावामध्ये आणि प्रत्येकाला दाब टाकण्याचा प्रयत्न करतात. ते जाळीचे गाडे आणतात, पोलीस आणतात आणि धमकवायचा प्रयत्न करतात. नाहीतर आम्ही असं करू तसं करू, दाब टाकतात, मध्ये टाकू, जेलमध्ये टाकू. पण आमची अशी इच्छा आहे की सगळ्याची आम्हाला योग्य मोबदला मिळावा, नाही तर आमची पिकं निघल्याच्या नंतर मार्च एंडच्या नंतर काम करावं. माझं नाव रावसाहेब भानुदास झोडगे. कंपनीचे लोक येऊन गावामध्ये शेतकऱ्याची आरेरावीची भाषा करून पोलीस फोर्स मागून शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. त्यांना काल समजून सांगितलं होतं कंपनीच्या समजा माणसाला, तुमचे समजे पुरावे आणा, तुम्ही कवा येता सांगा, गावकरी जमितो. तर गावकरी समजे रानात गेल्यापासून पुढे आलेत, पुन्हा पोलीस फोर्स बोलविलाय, आरेरावीची भाषा करतेत, बंदुकी दाखवितेत, पिंजरा गाडी आणली, शेतकऱ्याला टाकू, अशी आरेरावीची भाषा चालली. तर ती शेतकऱ्यासाठी समजेनीच पत्रकार बांधव, मीडियावाले समजेने सहकार्य करावे एवढी विनंती. गाव ते सांगतात दमदाटी करणं हा काय प्रकार आहे?